हॅलो. तर आजचा जो व्लॉग आहे तर तो खूप असा स्पेशल आहे आणि तो स्पेशल का तर ते तुम्हाला पुढे जाऊन कळेलच. पण त्याआधी सगळ्यात आधी महाराजांचं दर्शन घ्या. आणि आज मी एका नवीन ठिकाणी आलेले, तुम्हाला घर वगैरे सगळं नवीनच दिसत असेल. तर आज आम्ही सगळेजण एकत्र जमलो होतो एका खास गोष्टीसाठी. ती होती की आमची पार्टी कढी खिचडीची. बाहेरही आलो आणि कढी खिचडीची पार्टी नाही झाली हे तर शक्यच नाही होत. प्रत्येक वेळेला ते करतोच कुठे ना कुठे, एक तर टेरेसवर करतो किंवा मग कुठेतरी मंदिरावर किंवा मग कोणाच्या तरी घरी तर ठरलेलंच असतं. तर आज एका माझ्या मैत्रिणीकडे ताईंकडे होती पार्टी, तर त्यासाठी आम्ही सगळे एकत्र जमलो होतो. 50% सगळ्यांची बडबड, 50% नुसती मज्जा मस्ती आणि खिचडी मात्र निमित्ताला होती. पण हो, खानदेशी खिचडी कशी केली तरी चवीला मात्र भन्नाटच बनते. तशीच आमची सुद्धा इतकी छान खिचडी झाली होती की आताही आठवलं तरी तोंडाला पाणी येते. आणि पदार्थ कुठलाही असो, वस्तू असो किंवा जागा असो, मैत्रिणीसोबत असल्या की त्याची जी काही गोडी असते तर ती आपसूक वाढते. आणि खिचडी म्हटली की खिचडीसोबत कढी तर आलीच, त्यामुळे सोबतच कढीची सुद्धा आमची खाली बसून तयारी चालली होती. तरी ते खिचडी शिजून होते तोपर्यंत बाजूला कढी बनवली जाते आणि त्यानंतर वेळ येते ते सगळ्यांनी सोबत बसून जेवण्याची. आणि तुम्हीच सांगा, असं जेवायला बसल्यावर सगळ्यांसोबत एकदाचं पोट भरतं पण मन मात्र भरत नाही, अशी सिच्युएशन होते. तर तसंच आमचं झालं होतं, खूप जास्त जेवण झालं होतं सगळ्या जणींचं. आणि ही कढी खिचडीची पार्टी आमची होतेच, तोवर बऱ्याच जणींच्या डोक्यात आलं की आणखीन काहीतरी करूयात. तर त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी आम्ही पुरणपोळी आणि आमरसाचा सुद्धा बेत केला होता. तर तोही व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तोही जाऊन नक्की बघा. आणि या फुल व्हिडिओची लिंक मी खाली देते. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.